हे लोक तुम्हाला परत दिसणार नाही. सांगा ना, 4.5 वर्ष दिसले काही लोक, 5 वर्ष. हे हेलिकॉप्टरने फिरणारे लोक. हे गरीब तो गरीब असतो, गरीबाला आपल्याबद्दल ते माझ्या गाडीचं कॅल्क्युलेशन करतात. निलेश लंके फकीर आहे म्हणून गाडी करून आणली. निलेश लंकेने गाडी करून आणली. मी जाहीरपणे सांगू शकतो, आमचा फिरोज नावाचा आमचा कार्यकर्ता आहे, फिरोज शेख. माझा आता मुंबईला पाठवला का कामासाठी. फिरोज शेखच्या नावा माझी फॉर्च्युनर गाडी. बघा ना, बँकेत जाऊन बघा. मी ज्या दिवसापासून फॉर्च्युनर गाडी आणि मी आमदार झालोय, आमचा दादा दळवी असेल तर कुठे दादा आहे का आमच्या दादा दळवीने एक दिवस सुद्धा निलेश लंकेला डिझेल टाकून नाही दिला. आमचा दादा प्रत्येक गाडी चालवला दादा. मला कुणीतरी म्हणतो तुमचा ड्रायव्हर बिवर नाही, तो माझा आमदार आहे. हे कोणाला भेटेल? आमचा दादा एक दिवस त्याला आज बघा, तो दादा इथं असं अण्णा दळवी इथं असं नाही का, तो त्याच्या ATM वरून माझ्या गाडीला डिझेल टाकायचं काम करतो आमचा दादा. माझी दुसरी गाडी असेल, आमचा रोहित गावटे पुढे रोहित तिथं असं. दुसरी माझी कोणची गाडी, अरे लोकांनी मला दिलं या. आमची हरिहर गाडी, आमचा सुनील कोकरे नावाचा आमचा. कुठे सुनील आहे का? मला पण निलंबित करायला लागले तुमच्या आईला. तो घाबरायला लागले, इकडे रे गाडी करून मीच खासदार आहे तिकडे. त्याला तो कृषी विद्यापीठात कामाला आहे, त्याला एवढा दबाव आला. तो कोण आयुक्त काय म्हणतात तर कृषी विभागाचा कोण साहेब असतो, हा कुलगुरूला सांगितलं म्हणले त्याला निलंबित करा. या सुनील कुकरेने मला दिलेली गाडी हरिहर. सुनील गाडीचा हप्ता कोण भरित? हा कोण भरत? तू भरतो. हे सांग, हरिहर गाडीचं डिझेल कोण टाकतं? सांग ना, मी नावच नाही सांगत आता. सांग, खोटं नाही बोलायचं, खरं बोलायचं. कोण डिझेल टाकतं? हरिहर गाडीचं पंपावरलं बिल कोण भरित? सांगा, हात वर करा ना. मला तोंडावर पाडतं का खोटं? हे महिना झाल्यानंतर माझ्या गाडीचं डिझेलचं बिल भरणार कोण आहे का इथं? कुठे? नाव नका सांगू, त्याला तुझ्या तोंड समजून आहे. पुढे हात वर कर. बघा, त्यांनी हात वर केला, माझ्या गाडीचं डिझेल भरणारा कार्यकर्ता तिथे. अरे माणसं कमावले निलेश लंकेनी, पैसे नाही कमावले, सत्ता नाही कमावली, पण हे लोक कमावले. हे लोक मला कुठं मागं पाहून देत नाही. तुम्ही माझ्या घराचा व्हॉट्सअप फोटो टाकता का? मला कळत तसं मला कपडे घ्यायची वेळ नाही आली. माझी चप्पल थोडी जर खराब दिसते तर आमच्या कार्यकर्ते की चपला आणतात. अरे तुम्ही माणसं कमा, मी म्हणतो माणसं कमा, तुम्हाला आयुष्यात कमी पडणार नाही. आणि लगेच जाहीर भाषणात सांगितलं निलेश लंके फकीर म्हणून फॉर्च्युनर गाडी पुढे. अरे त्याच्या मुळाशी लोकांची दिशाभूल काय करता? तुमच्याकडे लोक तोंड वाचून बसलेत ना, यांच्याकडून कधी येत? आता लोकसभेची निवडणुकीला सुरुवात झाली, बरेच पुढारी मला खाजगीत बोलतात, माल येऊन दे रे एकदा, तर आम्ही तिकडेच राहून दे. मी सांगतो, माल घ्यायचा पण गद्दारी नाही करायची, 50% मला पैसे द्यायचे. तुलाच देतो. मी म्हणतो तुझं चांगलं आणि माझी खर्चायची आवड होईल, वाचल. मला बरेच जणांनी पुढाऱ्यांनी सांगितलं, पुढाऱ्यांनी निवडणूक लागून दे भाऊ, जरा एकदा आमचं पाकिट मिळालं ह्यात तंबूती आम्ही. मी म्हणतो पण पाकिट कोणामुळे मिळणार आहे? माझ्यामुळं ना. निम्मा पाकिट आपको चाहिए. अरे सगळ्यांच्या डोक्यात आहे हे. मला एका जिल्ह्यातल्या एका मोठ्या पुढाऱ्यांनी सांगितलं, आतापर्यंत ना आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे, पण घंटा कोणाच्या गळ्यात बांधायची? म्हणजे आता तुझी मान पक्की बघ घंटा बांधायला. मला पक्का आहे, मग मॅनेज होणार आहे काय? लोकांना एक विश्वास या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातल्या निलेश लंके काही होईल, पण मॅनेज होणारी अवलाद नाही. मी तर मॅनेज होणारच नाही, पण माझा कार्यकर्ता सुद्धा मॅनेज होणार नाही. उपाशी फिरत्याल, मोटरसायकलवर फिरत्याल, मॅनेज होणारी अवलाद नाही. मॅनेज तुमची शब्द आहे रे हो. मॅनेज, पैसा, यंत्रणा, मॅनेजमेंट, कोटा, यंत्रणा आणि स्टॉक. म्हणजे हे त्यांचे शब्द आहेत ना, त्यांचे शब्द आहे. मैं हूँ डॉन. अरे लोक सांगतात तो 4 तारखेला डॉन कोण आहे? दक्षिण में एक ही डॉन है, वो लोग बोलेंगे और आप सुनेंगे.
बरोबर ना? आता काय बजाएंगे तात्या हे बोलेंगे. हा, अरे तुम्ही दक्षिणेचे खासदार, देशाचे पंतप्रधान आले उत्तरेला, संरक्षण मंत्री आले उत्तरेला. तो आमच्या महाराष्ट्र सरकारने काय चालू केलं ते शासन आपल्या दारी, शासन आपल्या दारीचा कार्यक्रम उत्तरेला. या देशाचे अमित शाह साहेब आले उत्तरेला, पशुसंवर्धनचा मोठा प्रदर्शन घेतलं ते कुठं उत्तरेला. आणि साहेब तुम्ही खासदारी काढली, मत आमच्या भोळ्या बाबड्या लोकांनी मत तुम्हाला दिले. आणि डीपीटीसीचा निधी सगळ्यात जास्त निधी कुठं राहत्याला, 500 कोटी रुपयाचा निधी राहत्याला. आणि पारनेवाल्यांचं पत्र असलं का अधिकाऱ्याला सांगायचं पत्र फेकून दे, तू या काय घरचे पैसे काय. मी बापट स्मारकाला मी किती कोटी रुपये मंजूर केले डॉक्टर, 9,76,00,000 रुपये मंजूर केले. आणि ते पैसे कोणाचे? पुरातत्व विभागाचे पैसे. कोणाचे? पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं ही सेनापती बापटांची भूमी आहे, या बापट स्मारकासाठी आम्हाला काहीतरी केला. त्यांनी पैसे मंजूर केले, त्याला पत्र लागत होतं डीपीटीसीचं. डीपीटीसीचा तो साहेब म्हणला त्या पुरातत्व विभागाचा नाही आम्हाला येता येणार स्क्रिप्ट लेटर म्हणलं काय. तो आमच्या डॉक्टरला म्हणला, तो डीपीटीसीचा साहेब. आमच्या डॉक्टरला वाटलं बोला आमच्या नगरपंचायतचे आमचे अर्जुनराव योगेशराव बरोबर ना नितीनराव यांना सांगितलं. नितीनराव तर आमचं लगेच भोळा माणूस. आयला त्यांनी सांगितलं ते पालक मंत्र्याची सही पाहिजे. काय दाखवा? प्रेझेंटेशन पालकमंत्री साहेबाला दाखवा. मला असं का कोणाचं? आपल्या भूषणच्या बहिणीचं लग्न होतं. मी गाडी चालून मला सांगितलं असं लावले त्या कलेक्टरलाच फोन आहे. बहिणीचं मला घाबरतात ना, घाबरतात आपण चुकीचं नाही केलं म्हणून घाबरत. कलेक्टर रेकॉर्डिंग चालू आहे, त्याला कळलं ना किती चुकीचं काम केलंय, किती चुकीच्या लोकांना त्रास दिला ऐकून. मला कलेक्टर का रे तुला प्रेझेंटेशन दाखवावं लागतं का रे, पुरातत्व विभागाचं या भाषेत बोल तुम्ही. ऐका माझं अकॅडमी आमच्या भैयाकडून गेला रे बबलू शेट्टी गाडीवरला. भैयाला विचारा परवा दिवशी एकाला कसा लावला व्यवस्थित समजून सांगितलं मी त्याला. कलेक्टर मला माहित नाही काम झालं पाहिजे, नाही तर मी जर आलो ना बघा कलेक्टर 15 मिनिटात तर मला फोन आला आमच्या यंत्रणेचा, अधिकारी बोलावले कामच मंजूर करून टाका. काल आमच्या शिक्षण अधिकाऱ्याला फोन केला, तो पाटील नावाचा. मी काय घाबरतो का मास्तर, जे बोललो ते बोललो. म्हणलं का रे काय पाटील या भाषेत बोललो मी. माझा फोन रेकॉर्डिंग नाही करीत रे, मला करता येत नाही ना. आयफोन आहे, मी काय याचा त्याचा का माझ्या कार्यकर्ते मला लाख रुपयाचे मोबाईल, 1.5 लाख रुपयाचे मोबाईल. परत म्हणतात आयफोन कुठून आला काय. एक मी तर व्हॉट्सअपला बघितलं माझ्या बायकोचं पण आयफोनचं, म्हणजे हे साजन यांच्या बायकोकडे आयफोन आहे. अरे ते कोणी दिला घेऊन सांगू का तुला. काय ना कार्यकर्ते प्रेम करतात ना बिचारे. त्याला फोन केला म्हणलं साहेब कारण त्या मास्तरला तू विनाकारण निलंबित केलं. भाऊ आता म्हणलं हे भाऊ माझ्या दगडाखाली हात गुतलेत. मी त्याला सांगितलं ही निवडणुकी नसते ना भाऊ, तुला तर ना रे मी काय करायचं ते केलंच असतं म्हणलं. पण 13 तारखेची निवडणूक होईल, 14 तारखेला तुला दारात येऊन बसतो ना. तो म्हणला नाही माझं काय नाही ते शिवसाहेब. म्हणलं ते शिवचे तर कपडेच ठेवत नाही म्हणलं त्याच्या मायला म्हणून. पगार घेतो शासनाचा आणि काम करतो तिकडला. म्हणलं जा ना वेळच घाटाच्या एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन तिकडं पगार घे ना. या भाषेत बोललो मी का चोरूनला पण ठेवतो का रे. हा तिकडं पगार घे म्हणलं. मास्तरचा फोन रेकॉर्डिंग चालू होता एका बाजून रेकॉर्डिंग म्हणजे ते फोन आला मला राक्षण झालं नाही राव. हे असं उद्योग चालू आहे. त्या आमच्या श्रीगोंद्याच्या शेतकऱ्याने काय नाव शेतकऱ्याचं त्या संपत कुठला गावचा शेतकरी भानगावचा शेतकरी त्याला विचारा. भानगावच्या शेतकऱ्यांनी विचारलं साहेब डाळ गुळ 35 रुपयाची वाटण्यापेक्षा शेतकऱ्यांचा कांदा बाजार वाढवण्यासाठी प्रयत्न करा, दुधाचे बाजार वाढवण्यासाठी प्रयत्न करा ना. त्यांना हट्ट झालं ना. मोठ्या लोकांना जर बोललं तर त्यांना युगो हाल होतो ना. दुसऱ्या दिवशी वनीकरणाच्या साहेबांना सांगितलं झाले 2-4 गाड्या घेऊन ते सांगा त्याचं अतिक्रमण काढा. कारण त्याचं जरा वनीकरणाच्या विभागात त्याचं शेततळ आहे. काय येतं शेततळ आहे ना, तर त्यांनी फॅक्टरी टाकली का, त्यांनी कॉलेज तर उभं नाही केलं.
दुसऱ्या दिवशी 2-4 गाड्या, अधिकाऱ्यांना पण दिव्याच्या गाड्या असतात ना, अधिकारी गेले म्हणजे शेततळ काढून टाका. शितोळे ना, संपतराव शितोळे, ते म्हाताऱ्याचा व्हिडिओ बघा तुम्ही. ते पोरग हुशार होतं जरा, पोरग म्हणला हो साहेब शेततळ काढायला सांगा, आता नोटीस बिटीस द्या ना आम्हाला, मुदत द्या ना, उद्याच्या उद्या कसं काय आम्ही शेततळ काढा, पाणी वायाला जाईल, आम्हाला मशनरी बघावं लागतं ना. ते म्हणलं 7 दिवसाचं नोटीस द्या ना आम्हाला. त्याला नोटीस बिटीस नाही, शाना झाला का अधिकारी त्याला म्हणला. त्या पोराला वाटलं याला फोन माणूस मदत करू शकतो की मला फोन केला. 5-6 दिवसाचं अधिवेशन होतं. मला सगळ्यांना सवय माहिती आहे, माझ्या मोबाईलवर मिस कॉल पडले का मी गाडीत ज्याचे जास्त मिस कॉल पाहिलं त्याला फोन, याचं काय दुःख नाही बघा म्हणतो मी. दुःख नाही आल्याला पहिला फोन लावतो, म्हणजे 2 आधी सिनेरिटीला येतो, 4 मिस कॉल आला, 5 मिस कॉल आला, 10 मिस कॉल आला, मग असं खाली खाली येतो. मग जेव्हा आपला सिंगल आहे ना शाना, एकच फोन लावला, मग त्याचा नंबर नंतर याचे जास्त कॉल होते, 8 का 9 कॉल होतो. मी गाडीत बसतो अधिवेशन, तू लवकर आला, आपल्याला शिवपत्र संभाजी महाराजांच्या नाट्याचं आपल्याला नियोजन लिहायचं. मी मला आली 96 नंबर माझ्या डोक्यातच बसलाय तसा. म्हणलं का रे, ते म्हणलं कोण बोलतंय. म्हणला मी साहेब माझे वडील नाही का 2 दिवसापूर्वी ते बोलले आणि त्यांचा मुलगा बोलतोय ना, आम्हाला ते वनीकरणाच्या अधिकाऱ्याला दम दिला आणि उद्या शेततळ काढायला सांगितलं आम्हाला. म्हणलं का बरं. म्हणलं वनीकरणाचे बघा 20-20 फुटे. म्हणलं एक काम कर, मी आता मुंबईवरून सकाळ सकाळी, त्या पोराला सकाळ सकाळी येताना काय गाडी काय पंक्चर झाली, लेट आलं. मी आपलं सकाळचं आपलं ओपीडीवर राखली, आपली पण ओपीडी, हा आपली म्हणजे आपण काय डिग्रीचा डॉक्टर